की तुम्ही सांगताय की त्यांच्यासोबत लग्न केलंय, एका व्हिडिओजमध्ये म्हणताय की तुम्ही मनातल्या मनात लग्न केलंय, मग घरातल्यांसमोर नातेवाईकांसमोर न्यायला तुम्हाला काय लाज वाटते? कारण ह्या माणसाबद्दल एक प्रचलित शब्द आहे, हा माणूस मेंटली स्टेबल सायको आहे असं म्हटलं जातं, मनोरुग्ण आहे. तो त्याच्या मतावरती ठाम नसतो. पाण्याचा कसा प्रवाहाचा हे बदलतो ना, तसं त्याचं काम आहे. तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत सिक्युअर वाटलं? सपोज बिग बॉसमध्ये तू गेलास आणि तिथे आता सेलिब्रिटीज येणार थोडक्यात सगळ्या. तिथं सुंदर सुंदर सगळ्या सेलिब्रिटी येणार आणि तिथं तू कोणासोबत जर कनेक्ट झालास तर वहिनींचं काय? सोशल मीडियावरती खूप वाईट वाईट कमेंट येतात आत्ता तुम्हाला. आम्ही बघत असतो कधी कधी तर वेळ मिळेल तसा. वाईट वाटतं का वयाचं? बरं आता मला एक सांगा, तुम्ही ऑफिशियली लग्न केलेलं नाहीये का व्हिडिओमध्ये म्हणता की आम्ही मनातल्या मनात लग्न केलं आहे? म्हणजे थोडक्यात तुम्ही आता लिव्ह मध्ये राहताय असं समजू. लिव्ह हे आपलं कल्चर नाहीये, आपली संस्कृती नाहीये. मग तुम्हाला असं नाही वाटत की आपल्या ह्याच्यातून कुठेतरी चुकीचा संदेश युवकांना जातोय की तुम्ही लग्न न करता स्वतः लिव्ह मध्ये राहू शकता? लोकांना वाटतं की आज वहिनींच्याकडे 4 पैसे असतील, त्या पैशांची कुठेतरी चैनी करायची महेश मोठेला, म्हणून महेश मोठे तिला घेऊन फिरतोय आणि जेव्हा पैसा संपेल तेव्हा महेश मोठे सोडून देणार आहे. आज तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांची जेव्हा ओळख करून देता तेव्हा विधवा महिला असं सातत्याने बोलता. कुठेतरी असं नाही का वाटत तुम्ही सातत्याने विधवा म्हणून त्यांना कुठेतरी कमीपणा देण्याचा प्रयत्न करताय? मित्रांनो, माझ्यासमोर महाराष्ट्रातलं मोस्ट व्हायरल कपल बसलेलं आहे, जे आपल्या सर्वांनाच परिचित आहे. माझ्यासमोर बसलेले आहेत महेश मोठे सर आणि जया वहिनी. खरं तर तुम्ही स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवून त्यांचे व्हिडिओज रोज बघता, त्यांच्या व्हिडिओजवरती चांगल्या वाईट कमेंट्स करता आणि खरं तर असं तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप त्याचा आस्वाद घेता किंवा मज्जा घेता, परंतु याचा कुठेतरी इनडिरेक्टली त्यांनाच फायदा होतो. तुम्ही कमेंट्समध्ये बऱ्याच त्यांना प्रश्न विचारत असता, बऱ्याच प्रश्न विचारून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असता. तुमच्या मनामध्ये पण बरेच त्यांच्याबद्दल डाऊट्स आहेत आणि त्याच डाऊटचं क्लॅरिफिकेशन करण्यासाठी ते आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत. महेश आणि वहिनी, मी तुमचं इथं स्वागत करतो द रोहित पाटील शो या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा आणि माझा पहिला प्रश्न आहे, दुसऱ्यांदा मी इथं बोलवतोय, इथं बोलवण्याचं कारण पण मी सांगतो. जेव्हा मी पहिल्यांदा तुझा पॉडकास्ट केला तुझ्यासोबत, तेव्हा लोकांच्या मनामध्ये तुझी इमेज खूप चांगली झाली होती आणि तू स्वतःच्या मनाचा राजा आहेस बाबा, हे आम्हाला पण माहिती आहे. तुला कोणी उपदेश द्यायची किंवा कोणी सांगायची गरज नाही. महेश मोठे जे करतो ते स्वतःच्या मनाने करतो, कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन करत नाही. त्यामुळे तू तुझ्या पद्धतीने वागत गेलास. त्याच्यानंतर मला पर्सनली कमेंट्स यायला लागल्या की कुणाचा पॉडकास्ट घेतला तुम्ही, महेश मोठेचा पॉडकास्ट कशाला घेतला, स्वतःची क्रेडिबिलिटी का कमी करून घेताय तुम्ही, तो सायको आहे, तो मेंटली डिस्टर्ब माणूस आहे वगैरे बऱ्याच गोष्टी. आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, त्याच माणसांचे परत मला मेल आणि कमेंट्स आल्यात, मॅसेजेस आल्यात आणि मला त्यांनी सांगितलं आहे की महेश मोठेंना एकदा तुमच्या पॉडकास्टवरती बोलवा आणि लोकांच्या मनामध्ये जे काही डाऊट्स आहेत, जे काही पाठीमागल्या 6 महिन्यामध्ये जे काही घडलं आहे, ते सगळे प्रश्न तुम्ही विचारा. तुम्ही बोलवल्यानंतर ते नाही म्हणणार नाहीत. सो त्याच प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मिळावी अशी मी अपेक्षा करतो. माझा पहिलाच प्रश्न आहे, वहिनी, तुम्ही आज जया वहिनींना घेऊन फिरता सगळीकडे. 2च दिवसांपूर्वी तुमच्या भावाचं लग्न झालं. ऑडियन्सने तुम्हाला टार्गेट केलं की तुम्ही सांगताय की त्यांच्यासोबत लग्न केलं आहे, एका व्हिडिओजमध्ये म्हणताय की तुम्ही मनातल्या मनात लग्न केलं आहे. मग घरातल्यांसमोर नातेवाईकांसमोर न्यायला तुम्हाला काय लाज वाटते का? अजिबात नाही दादा. म्हणजे मी स्वतः 2 ते 3 वेळा त्यांना म्हणलं की आपल्याला लग्नाला जावं लागतंय, पण झालं तर काय, तुम्ही डोळ्याकडे बघा, आणखी सुद्धा काळा वन आहे बरं का इथं एवढ्या डोळ्यावरती. झालं काय दादा, तुम्हाला सांगतो, घरातलं पडद्याची साफसफाई करताना डोळ्याला लागलं. सो ह्यांचा कॉन्फिडन्स कमी झाला. अरे मी पहिल्यांदाच फॅमिली समोर येते, तर मी असं कसं येऊ. बाकी असं लग्नात नाही, लग्नाच्या आधी मी एकदा आईला जाऊन गावी भेटवले दादा. उलट त्या झोपडीबरोबर पण घेऊन गेलोय, ज्या झोपडीमध्ये मी चुलीवरती वांगी बनवून खायचो, चुलीवरती भात बनवून खायचो, ज्यावेळेस त्याला मिठाला सुद्धा पैसे नसायचे, माहिती आहे का दादा. सो ठीक आहे, लोकांना असं वाटतं की लग्नात घेऊन गेलं नाही, पण कारण तेवढंच होतं
की सोडत त्यांची त्यांना जसं वाटायला लागलं तुम्ही त्यांना पण विचारू शकता डायरेक्ट. तुमच्या या नात्याला घरातून मान्यता आहे? भावाकडून किंवा तुमच्या वहिनींकडून किंवा आईंकडून विरोध नाही झाला? नाही, विरोध आहे बरं का, आणखीन पण विरोध आहे दादा बरं का. आता विरोध व्हायची पण 2 कारण आहेत दादा. पहिलं कारण म्हणजे असं वाटतं की त्यांना, आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक लोकांना काय वाटतं, अरे चांगलं करतोय सोशल मीडिया चांगलं, मग चांगली मुलगी बघून का लग्न करणार नाही. पण माझ्या दृष्टिकोनातनं मला असं कळलंय ना दादा, उलट ज्या मुलीला आयुष्यात पोळले चटकं बसलेत, तिला प्रेमाची तिला आपुलकी मयाची कमतरता भासले, उलट त्याच मुलीला आपली जास्त जाणीव आहे. मी आयुष्यात माझा याच्या आधी पण प्रेमसंबंध झाल्या गोष्टी झाल्या, पण जसं मला यांच्याकडून भेटलंय ना दादा, म्हणजे मी तृप्त झालो. मला असं वाटायला लागलं यार गरज नाही कोणाच्या आयुष्यात, भले मी किती पुढे जाऊन मोठा स्टार हो काय होऊया, बट शी इज ओनली शी कॅन मेक मी हॅपी. मी पूर्ण तृप्त आहे त्यांच्यापासून. लोकांच्या मनामध्ये वेगळे डाऊट्स आहेत ना. लोकांना वाटतं की आज वहिनींच्याकडे 4 पैसे असतील, त्या पैशांची कुठेतरी चैनी करायची महेश मोठेला, म्हणून महेश मोठे तिला घेऊन फिरतोय, आणि जेव्हा पैसा संपेल तेव्हा महेश मोठे सोडून देणार आहे. आता लोक पण चुकीचे आहेत असं म्हणता येत नाही, कारण ह्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत. बरोबर. जेव्हा तुम्ही सांगता की ड्रिंक करू नका आणि ड्रिंक करतानाचे तुमचे व्हिडिओज येतात, येस, तुम्ही सांगता ऑडियन्सला किंवा युवकांना सांगता की लग्न करू नका, आणि तुम्हीच सगळ्यात पहिला नात्यामध्ये येतात. त्यामुळे ती कुठेतरी क्रेडिबिलिटी कमी आहे की महेश मोठे हा आपल्या मतावरती ठाम नसतो, येस, किंवा महेश मोठे बोलतोय आणि करतोय. त्याच्यामुळे लोकांचा असा प्रश्न आहे की तुम्ही त्यांना सोडून कशावरून देणार नाही. आता दादा कसं आहे माहिती आहे का, पहिली गोष्ट आमच्या आयुष्यात किंवा आमच्या नात्यात जी पण घडले ना, ती एक नैसर्गिकदृष्ट्या घडले. म्हणजे असं नाही की त्यांनी पण ठरवलं मी पण ठरवलं की नाही अरे मला ते आवडते प्रेम करायचं, असं काय नाहीये. जे पण घडत गेलं, जे पण बोलणं बसणं मिटणं जे पण आहे ना, म्हणजे एक ती स्वइच्छा किंवा एक नैसर्गिक फिलिंग मधून घडलेल्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये त्यांनी पण कधी असं ठरवलं नाही की बाबा हे असं असं हे ते. त्यामुळे मला असं वाटतं की दादा जे लोकांचं डाऊट आहे भविष्यात जाऊन सोडेल, असं तर आपण कोणाविषयी शुअरिटी देऊ शकत नाही. अगदीच बरोबर. पण मी तुम्हाला म्हटलं ना दादा, मी पण असं आहे की मला पण ती म्हणतात ना, मला पण आधी दूध लय पोळलंय, त्यामुळे आता मी ताक पण फुकून प्यायला लागलोय. आणि काय माहितीये का दादा, मी आधी पण भरपूर सारं प्रेम बघितलंय, असं पण प्रेम बघितलंय की जे माझ्याकडे सर्व काय असेल तर सोबत आहे. आता लोकांना समोर आहेत, तुम्ही वहिनीला विचारा, बरेच लोक मला म्हणतात की तू तिच्या पैशावर मज्जा मारतो, तिला ही आहे ती आहे. पण दादा खरं सांगतो बरं का, विषय तो नाहीच. आता तर शेवटी आम्ही फॅमिली झालोय, एकमेकांसाठी आम्ही करतोच बरं का. पण तुम्ही कधीही विचारा, सुरुवातीच्या दिवसामध्ये कधी मी कुठल्या पैशाची डिमांड केली, कधी कुठल्या, जे कधी तर झालं का असं तुम्ही सांगा? कधीच नाही दादा, माहिती आहे का. मग आता तुम्ही जे म्हणताय की जसं प्रेम असेल तर माणसाने आपण आहे तसं आपण त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, आणि अर्थात तुम्ही केलं आहेत. खरं तर ही सोपी गोष्ट नाही आहे, कारण सोसायटी एका तोंडाने नाही बोलत, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहणार आहे. साधू संतांना त्रास दिलाय, आपण तर कोण आहोत. दादा सॉरी बरं, तुम्हाला बोलता बोलता थांबवतोय. आता एक गोष्ट तर ही झाली की ती विधवा आहे म्हणून लोक तिला म्हणतात की तू का लग्न करतोय. दुसरी गोष्ट जात पण येते दादा. आता ह्या गोष्टी थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला का बोलतोय, पण होतं काय, मी थोडं ओपन कॅटेगरीमध्ये येतोय, मी मराठा आहे, बरोबर, ते थोडंसं म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये येते, ते जय भीम आहेत. पण उलट आम्हा दोघाला काय वाटतं माहित आहे का, की आम्ही समाजापुढं असा एक आदर्श केलाय की बाबा भले ते जय भीम असू द्या, मी मराठा असू द्या, पण आम्ही एकत्र राहू शकतो यार. कारण काम महान दोघांनी पण केलंय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आज काही गोष्टी मला आंबेडकर साहेबांविषयी यांच्यामुळे कळलेत, किंवा महाराजांविषयी काही गोष्टी असतील ती ह्यांच्या म्हणजे आहे दादा. मला असं कुठं वाटतं बरं का की आहे, आपण किती जरी म्हणलं बाबा जग दुनिया पुढे गेले, लय आपण मॉडर्न झालोय, पण आणखीन मी त्या गोष्टी मॅटर करतात. आणि कदाचित त्याचमुळे आमच्या फॅमिलीचा आणखीन मी विरोध आहे की जाती काय. अगोदर लग्न वगैरे झालेलं आहे का? हा, लग्न त्यांचं आधी झालेलं होतं 100%. त्यांचे मिस्टर वगैरे ते ड्युटीवरती असताना वारले, एक्सपायर झालेत. येस याचा अर्थ त्या विधवा आहेत. येस विधवा आहेत. हेच मला तुमच्याकडून ऐकायचं होतं आणि त्याच्यावरतीच बोलायचं होतं. आज तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांची जेव्हा ओळख करून देता तेव्हा विधवा महिला असं सातत्याने बोलता. कुठेतरी असं नाही का वाटत तुम्ही सातत्याने विधवा म्हणून त्यांना कुठेतरी कमीपणा देण्याचा प्रयत्न करताय? सातत्याने नाही बोललो बरं दादा. एक मला वाटतं हार्डली 2च व्हिडिओ असतील. एक व्हिडिओ जो की मोस्ट व्हायरल 8-9 मिलियन मध्ये गेलाय, म्हणजे तो त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की विधवेशी लग्न, कदाचित त्याच्यामुळेच असं. पण मला मी नंतर जाणवलं की नाही, असं मी नाही म्हणू शकत त्या व्यक्तीला, किंवा मी असं नाही दाखवू शकत की यार मी लयच मोठं उपकार केलं आणि मी त्या व्यक्तीला ऍक्सेप्ट केलं. इनफॅक्ट त्यांनी सुद्धा माझ्यावरती कुठं ना कुठे केलं बरं दादा. त्यामुळे असं म्हणत नाही भावना की नाही अरे ती विधवा आहे मी त्याला ऍक्सेप्ट केलं, नाही, अजिबात असं नाहीये. बरं, आता मला एक सांगा, तुम्ही ऑफिशियली लग्न केलेलं नाहीये. नाही, एका व्हिडिओमध्ये म्हणता की आम्ही मनातल्या मनात लग्न केलं आहे. येस.
म्हणजे थोडक्यात तुम्ही आता लिव्ह इन मध्ये राहताय असं समजू. करेक्ट. लिव्ह इन हे आपलं कल्चर नाहीये, आपली नाहीये. संस्कृती नाहीये, बरोबर आहे. सगळ्याच नाहीये. गोष्टी आहेत. मग तुम्हाला असं नाही वाटत की आपल्या ह्याच्यातून कुठेतरी चुकीचा संदेश युवकांना जातोय की तुम्ही लग्न न करता सुद्धा लिव्ह इन मध्ये राहू शकता? नाही दादा, चुकीचं कधी म्हणू शकतो जर त्यातनं जे भेटलेलं बाबा त्यातलं आउटपुट काय आलंय. जर आमच्याकडे बघून काही युवकांनी असा निर्णय घेतला आणि त्यातनं त्यांचं चांगलं झालं तर उलट बेस्टच गोष्ट आहे दादा. नाही, प्रत्येक गोष्टीतून चांगलं आणि वाईट Yes, घडत असतं, दोन्ही गोष्टी पण हे होतच कुठेतरी असतात. सोसायटीला चुकीचा मेसेज जातोय असं नाही का वाटत? नाही दादा, आता कसं आहे माहिती आहे दादा, पहिली गोष्ट आपली सोसायटी नाही राहिली आता. जेव्हापासून मोबाईलचा भडीमार वाढलाय, रीलचा भडीमार वाढलाय, सगळ्या गोष्टी तेव्हापासून युनिव्हर्सल व्हायला लागल्यात गोष्टी. म्हणजे जी विचारसरणी युरोपियन अमेरिकन कंट्रीमध्ये आहे तीच विचारसरणी आपल्यामध्ये पण कुठतरी यायला लागली. आता आम्ही दोघांनी ठरवलं नाही बाबा लिव्हिंग मध्ये राहतोय, म्हणजे जे आम्ही गोष्टी करतोय त्याला आपण लिव्हिंग रिलेशन म्हणतोय. सो तो एक शब्द दिलेला आहे. आम्ही असं ठरवलं नाही की आम्ही आलोय ना आता लिव्हिंग मध्ये राहूया. आम्हाला दोघाला वाटलं की यार, आम्हाला असं वाटलं नाही की बाबा लग्न करावं आणि पाहुण्या रावळ्याला बोलावं आणि सगळ्याला उगं नाही 10 लाख खर्च करावं आणि हे नाही असं वाटलं आम्हाला योग्य. आम्हाला असं वाटलं की यार आमचं छान आहे, मस्त आपण आपल्या गोष्टीवरती खर्च करावा, मस्त गाडी बिडी घ्यावं, छान घर घ्यावं, हे ते करावं, मस्त ट्रिप कराव्या बाहेरच्या. आम्हाला वाटलं की ते भारी, ते ना मेमरी बनतात. सो त्याच्यामुळं दादा या गोष्टी म्हणजे खरं सांगतो आमच्या दोघांच्या पण विचाराबाबतीत म्हणजे त्याला कुठं थाराच नाहीये. असं पुढे जाऊन घरातल्यांची संमती घेऊन कुठेतरी ऑफिशियली लग्नगाठ बांधण्याचा विचार आहे का, जर घरातल्यांनी परमिशन दिली तर? नाही दादा, म्हणजे पहिली गोष्ट घरातल्या परमिशनवर आम्ही डिपेंड नाहीच. म्हणजे बऱ्याच वेळा असं होत होतं की म्हणजे त्यांना पण वाटायचं की नाही यार घरात त्यांचं पण कुठं तर पाहिजे थोडंफार. पण मी म्हणलं जर आपण आपल्या पण दोघं आपण इंडिपेंडेंट आहे, आपण कोणाकडनं रुपये घेत नाही, कोणाला मागत नाही, काय नाही, आपल्या पण छान चालू आहे, तर आपण त्या गोष्टी करू शकतो. आणि करायचं बी कारण तुम्हाला सांगतो बरं का दादा, का बरं का, आता मी ही गोष्ट करतोय म्हणजे महाराष्ट्रात मी काय असं एकमेव नाही की बाबा मी पहिल्यांदाच असं केलंय. खूप साऱ्या गोष्टी अशा घडतात पण लोक जगासमोर नाही आणत. बरोबर. आम्ही थोडं जगासमोर आणलं, त्यामुळे ह्या गोष्टीला थोडंसं वेगळं वळण भेटलंय. पण मला जर असं वाटतं ना, जर माझ्या लिव्हिंग रिलेशनशिपमुळे जर समाजात रॉंग मेसेज जातोय की तुम्ही पण लिव्हिंग मध्ये राहा, तसं मग माझ्या विधवेशी लग्न करण्यात पण एखादा मेसेज जाऊ दे की बाबा तुम्ही विधवेवर राहा. उलट मी असा मेसेज पण मी अप्रिशिएट करेल ना. शिकायचं तर मग हे पण शिका ना तुम्ही, असं आहे ना दादा. बरं, 1.5 वर्षांपूर्वी मी महेशला बघितलं होतं. महेशचा जेव्हा मी पहिल्यांदा पॉडकास्ट केला होता, महेश नुकताच केरळमधून महाराष्ट्रामध्ये आला होता. त्यावेळेचा महेश आणि आत्ताचा महेश मला जमीन आसमानाचा फरक दिसतोय. त्यावेळेचा महेश असा थोडासा सुकलेला, असा वाळलेला होता. आता जरा असं खात्या पित्या घरातला वाटतोय ना. वहिनी आल्यामुळे हा बदल झालाय किंवा त्या तुमच्या आयुष्यात आल्यामुळे काय बदल झालाय का? येस, 100% दादा, 100%. मी तर म्हणाल ना, खरं सांगतो दादा, म्हणजे मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं की ते एक अशी लक्ष्य म्हणून माझ्या लाईफमध्ये आली आहे की ना. म्हणजे मी ज्या गोष्टी काही वर्षापूर्वी विचार केला की आपली लाईफ थोडं या डायरेक्शनमध्ये जावी, आपल्याकडे बी गाडी यावी, आपण बी थोडं छान लाईफ जगावं, समाजात थोडा मान सन्मान मिळावा, असं काय झालं की गोष्टी अशा घडल्या विल पॉवरनुसार की तेच होत चाललंय. बरोबर बरोबर. करेक्टली. म्हणजे आता एक तुम्हाला लय मोठा डिफरन्स सांगतो. सोशल मीडिया ओपन केलं तर म्हणा हे लगा काय कमेंट आहे, सगळे शिव्या बिव्या देऊन राहिले. नाही, मी येणार आहे त्याच्यावरती. ऐका दादा, पण रिअलमध्ये आम्ही जे लाईफ जगतोय ना दादा, त्याच्यामध्ये आम्हाला कधीच कुठला मायकाला म्हणला नाही अरे तुम्ही असेच काय व्हिडिओ बनवता आणि हे नाही. समोर आला दादा मस्त व्हिडिओ बनवतो बरं दादा, मस्त छान असतात. सो मला ती एक अंतर जाणवलंय दादा. त्यामुळं टेन्शन नाही लेणे का, जे आहे टाइम थोडा वेळ थोडा आयुष्य उरलंय. आमचं 30+ वय झालंय दोघाचं, पण आम्हाला जाणीव झाली की आमचं क्वालिटी टाइम आहे ना, म्हणजे बाबा जी जवानीच आमचा टाइम बाबा एकमेकासाठी चांगलं करू शकतो, तो टाइम खूप लिमिटेड आहे. सो त्याच्यामुळे त्या टाइम मधला टाइम इतरांना देणंच नाही की बाबा कोण काय म्हणाल, काय विचार, कोणाचं काय प्रतिक्रिया ना 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 ना, तुम्ही तसंच राहा, आमचा टाइम आम्ही वापरणार. सोशल मीडियावरती दिसणारा महेश मतावरती कधी ठाम नसतो, पण हे जे स्टेटमेंट तुम्ही केलेलं आहे याच्यावरती ठाम राहाल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करावी का? दादा कसं आहे माहिती आहे का, आता ठाम नसणं ही सुद्धा एक कला आहे बरं का. तुम्हाला सांगतो कला कशी आहे का, आता तुम्ही म्हणसाल ह्यात कसली कला लागा, उलट शब्दावर राहणं ही कला आहे बरं का. दादा बरीच लोक असे आहेत की शब्द येणार, ए दादा मी तुझ्या लग्नाला येणारच बरं का, शब्द आहे आपला म्हणणार. पण थोड्या दिवसानं काय होतं, कुठलं तर त्याला वेगळी कामं निघत राहते, ही अडचण येते ती अडचण येते. मग हाच निर्णय जो स्वतः बोलला की मी तुझ्या लग्नाला, हाच निर्णय त्याला प्रेशर करायला लागतो. नाही अरे आता शब्द दिलाय, आता जावंच लागतंय. मी दादा ना माया स्वतः शब्द सुद्धा मी अडकत नाहीये. हे बदलला त्याच्या यायला काय टेन्शन आहे, थोडीच आपण कोर्टात उभा आहे, काय कोर्टात कुठे स्टॅम्प पेपर दिलाय. सध्या असं वाटतंय ठीक आहे, त्या वाटण्यानुसार मी माझ्या भावना शेअर केल्या. थोड्या दिवसानंतर बदललं फिलिंग, आणि ते साहजिक आहे. आता
आता मी गोष्टी बदलतो म्हणून मला लगे म्हणते रंग बदलू की गेट बदलतो, पण जर स्त्रियांचा विचार केला तर स्त्रियांची मानसिकता किंवा स्त्रियांची विचारसरणीच अशी असते की त्यांच्या विचारामध्ये हे फ्लाईट ऑफ थॉट्स, वेगळे विचार येणं, आता हे ते एक नॉर्मल गोष्टी आहेत. सो मला पण असं वाटतं की पुरुषाबाबतीत जर असं होत असेल ना दादा, तर मला असं वाटतं की यामध्ये काय बिग डिसिजन नाहीये. आता विषय राहिला की बाबा मग सोडून देईल का, आता जसं म्हणतो मी आता राहणार, आता मग भविष्यात सोडून देईल का, मग ते सोडून देण्याला पण काय ना काय असं त्यावेळेस काय तर गोष्टी असतील ना. व्हॅलिड रिझन. येस करेक्ट. आता सध्या असं रिझन आहे की मी म्हणतोय की गरज नाही सोडायची. बेस्ट झालंय कारण सध्या त्यांच्या आई वडील असतील, सगळे असतील किंवा माझी फॅमिली असेल, सगळ्यांपाशी गोष्टी केलेल्या आहेत. असं नाही की काय कोणाला नजरेत ठेवून आम्ही गोष्टी करतो. नाही, आता तर महाराष्ट्रभर व्हायरल आहात. कम्प्लिटली सगळ्यांनाच माहिती झालं आहे. येस. बरं, आता बिग बॉस मराठी सीझन 6 येतोय, हां त्याच्यामध्ये तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मी बऱ्याच व्हिडिओजमधून वगैरे बघत होतो की महेश मोठे येणार आहे, असं बऱ्यापैकी फिक्स झालेलं आहे. सपोज बिग बॉसमध्ये तू गेलास आणि तिथे आता सेलिब्रिटीज येणार, थोडक्यात सगळ्या बरोबर. सुंदर सुंदर सगळ्या सेलिब्रिटी येणार, आणि तिथं तू कोणासोबत जर कनेक्ट झालास तर वहिनींचं काय? येस, सेम गोष्ट आमच्यामध्ये पण चालू होते काही दिवसापूर्वी. जे आपण मला म्हणले अरे ते बिग बॉस असं असतं, तिथं एवढे दिवस राहावं लागतं, 3 महिने. बरोबर आहे ना. होऊ शकतं की कुणी दुसरं आवडेल, त्यामुळे आमच्यामध्ये पण असं झालं की मग जया म्हणले असं जर असेल तर मग आपण आत्ताच थांबूया. जर तुला पुढे बिग बॉसमध्ये जाऊनच कोणाबरोबर हे करायचं असेल. पण मी जयाला एकच गोष्ट म्हणलं, आणि कधी म्हणलं माहितीये का, जेव्हा बिग बॉसच्या मीटिंगमध्ये मी मुंबईला जाऊन आल्यानंतर त्यांना म्हणलं जया नाही, म्हणलं बिग बॉसच्या स्टार्टिंग पासून मी माझी म्हणजे कॅरेक्टर असं रिप्रेझेंट करणार आहे ना, कुठल्याच मुलीची गरज नाही, माझा एक वेगळाच आवरा राहणार. बस या मतावरती ठाम राहील का महेश? ठाम राहणार दादा, शपथ. कारण का माहिती आहे दादा, ऐका, मुलीच्या बाबतीत म्हणजे मी एक असा माणूस आहे ना दादा की ठीक आहे, काय गोष्टीत माणसाचा विचार वेळेनुसार बदलू शकतात, कारण तशी परिस्थिती असते. पण मुली बाबतीत आणि ह्या बाबतीत त्याला कितीही परिस्थिती येऊ दादा, कारण पूर्वीपासून बाहेर देशात राहिलोय, मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, मोठ्या क्लबमध्ये, कसिनोमध्ये काम केलेलं आहे, जिथं लहान मोठ्या मुली पूर्ण बिकनीवरती छोटे छोटे असं, म्हणजे माझ्या नजरेत त्या गोष्टीसाठी कुठलं एवढं महत्व राहिलं नाही. ओके ओके ओके. यार ती खूप सुंदर मुलगी आहे आणि ती जयापेक्षा छान दिसते आणि मला आवडल ना. मला तर सुंदरता नाही आवडत, मला आवडतो तो स्वभाव, मला आवडती माया, ममता, तुमची घेतलेली काळजी. किंवा कठीण काळात त्यांनी तुमच्या करेक्ट साथ दिली त्यांनी. येस, या गोष्टी व्यक्तीला सुंदर बनवतात दादा. येस, आणि मला वाटतं की याच्या बाबतीत अशी कुठली मुलगी नसेल जयापेक्षा सुंदर असेल या बाबतीत. म्हणजे त्यांनी वहिनींच्या स्वभावाने तुझं मन जिंकलंय. जयाकडे ती सुद्धा मी दादा बरं का, जयाला सुद्धा माहिती आहे, स्टार्टिंगच्या दिवसाला जया तुमच्याकडे कसं यायचो मी, बसने यायचो, गाडीला हात करून यायचो मी. काय स्टार्टिंग त्याने बघितलं, 2 व्हीलरवर यायचो, पाऊस लागला रोडच्या कडेला थांबायचो, व्हिडिओ कॉल करायचो, जया पाणी जाय ना, गाड्या तशाच. मग तेव्हा आम्हाला वाटायचं आम्ही बी 2 व्हीलरवर फिरायचो. काय जया आमची इच्छा होती कुठतरी, यार एखादी 4 चाकी यावी, एक 4 चाकी, म्हणजे आम्ही दोघांनी पण एक असं विजन केलं होतं की यार एखादी यावी. ती म्हणजे कसं आहे दादा माहिती आहे का, हे सगळ्या गोष्टी मागं बोलण्याचा एक दृष्टिकोन आहे. तुम्ही जे करताय ना दादा, प्रवाहात आहे, आता मी प्रवाह मला पुढे ढकलतोय तर मी त्या प्रवाहाचंच ऐकणार. येस, काही दिवसांना मला जर प्रवाह मागं खेचायला लागला, मी थोडंफार विरोध करेल, पण जर प्रवाह खेचतच राहिला ना दादा, आणि जर परिस्थिती तशी असेल ना, तर मी त्या टायमाला सुद्धा बदलायला तयार आहे. येस, आणि त्या बदलाला मी असं नाही म्हणणार की बघा बदललं यार काय शब्दात. मी तर म्हणतो दादा, शब्द ही एक जेल आहे, एक जाळ आहे. शब्द देणं म्हणजे स्वतःच्याकडनं जेल आखण्यासारखं आहे. सो मला असं कुठला जेल आखून ठेवायचं नाही बाबा, हे आधीच मी असं शब्द दिलाय, हे काय नाहीये. वेळेनुसार गोष्टी चालू द्या छान. जर भविष्यात मीच छान नसेल तर मी उगाच का त्यांना असं म्हणावं की आयुष्यात तुम्ही राहा, कदाचित ती पण मला सोडून देऊ शकतील ना. म्हणजे महेश मोठेचं आयुष्य कुठल्या एका चौकटीत नाही, पण नाही दादा, शपथ नाहीये. कारण का माहिती, फ्लेक्झिबल आहे, ते वेळेनुसार बदलू शकतं. 100% बदलू शकतं. आणि मला असं वाटतं की मी म्हणत नाही लोकांना की असं ठेवा, पण मला असं वाटतं, कारण मला एक लय मोठी जाणीव झाली आहे दादा की वेळ लय थोडा राहिलाय. तुम्ही मला किती कारण किती तुम्ही सांगा अरे आफ्टर लाईफ असतील, तुला पुढं जीवन भेटलं, काय भेटलं, कुणी मला किती ज्ञान देऊ द्या, अरे आता सोड 5-10 वर्षांना बघ, नाही. माझ्यासमोर जो टाइम राहिला ना दादा, दॅट इज अ लिमिटेड वन लाईफ, एकच लाईफ आहे, एन्जॉय करायचे आणि बस टाइम फिनिश करायचा, विषय म्हटला. म्हणजे तुझी चांगली गोष्ट काय माहिती का, तू आता हे जे केलंयस ना, यांच्यासोबत जे नातं जोडलेलं आहेस ते लपवलं नाहीस, तू जनतेसमोर आणलंस, जगासमोर आणलंस, आणि आज अभिमानाने त्यांना घेऊन तू फिरतो जिकडे जाईल तिकडे. ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे, कारण मला कॅमेरासमोर आवर्जून बोलावंसं वाटतं. लोक दुतोंडे असतात, एव्हरी पर्सन टू डिफरंट पर्सनॅलिटीज, ॲक्च्युअल लाईफमध्ये वेगळे आणि प्रोफेशनलमध्ये वेगळे असतात. लोक सगळ्या गोष्टी करतात मांड्याआडाने,
असं जगासमोर पण प्रेझेंट व्हायला त्याला पण धाडस लागतं आणि ते धाडस तुझ्यामध्ये आहे, म्हणून तर तू महेश मोठे आहेस. येस दादा. वहिनी, तुम्हाला 2च प्रश्न मला विचारायचे. मला माहिती आहे तुम्ही खूप कमी बोलता. यांच्यासोबत जेव्हा तुम्ही नात्यामध्ये आला तेव्हा ऑलरेडी तुम्हाला हे माहीत होते कोण आहेत ते. मग यांना जे येणारे कमेंट्स वगैरे असतात, कितीतरी बॅड कमेंट्स येतात, लोक पातळी सोडून बोलतात. आपण काही लोक चुकीनं बोलत असेल, काही त्यांना वाटत असेल की ते बरोबर बोलतात, तरीसुद्धा तुम्ही कसं काय धाडस केलं ह्या माणसासोबत आयुष्यामध्ये ह्या माणसाच्या जायचं? कारण ह्या माणसाबद्दल एक प्रचलित शब्द आहे, हा माणूस मेंटली स्टेबल नाही आहे, सायको आहे असं म्हटलं जातं, मनोरुग्ण आहे. तो त्याच्या मतावरती ठाम नसतो. पाण्याचा कसा प्रवाहाचा हे बदलतो ना, तसं त्याचं काम आहे. तरीसुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत सिक्युअर वाटलं की हा माणूस आपल्याला आयुष्यभर सोबत राहू शकतो आपल्या, किंवा साथ देऊ शकतो? म्हणजे यांचं जे खरेपणा जे सांगते ना, जे कोणतं पण असो, ओके 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 ओके. मग ते चुकीचं असते किंवा बरोबर असते, पण ते खरं बोलतात खरं बोलतात त्यामुळे. आणि स्टँड घेतात त्याच्यावरती. हा. सोशल मीडियावरती खूप वाईट वाईट कमेंट येतात आत्ता तुम्हाला, आम्ही बघत असतो कधी कधी, तर वेळ मिळेल तसा. वाईट वाटतं का वयाचं? हा, वाटते ना खूप. एक मुलगी म्हणून वाईट वाटतच असेल ना. मग काय वाटतं का तुम्हाला, ऑडियन्सला काही सांगावं असं वाटतं का त्याच्याबद्दल लोकांना? कारण साहजिकच आहे, लोक जेव्हा पातळी सोडून बोलतात तेव्हा मनाला काही गोष्टी लागतात, आपण किती जरी मनाने स्ट्रॉंग असलो तरी. पण यांनी मला खूप हिंमत देतात. मी हिंमत कशी दिली दादा, ऐका. 100% ती एक नॉर्मल व्यक्ती होती माझ्या आयुष्यात यायच्या आधी. तिला फेम वगैरे माहीत नाही, फॉलोअर वगैरे काय कुठल्या गोष्टीच माहीत नव्हत्या बरं का. मी तिला सांगितलं की सगळ्याच कमेंट हे आपल्याला असं नसतात की आपल्या ते विरोधात आहेत. काही लोक मनोरंजनाच्या दृष्टीने करतात, म्हणजे काय तर फनी कमेंट करा, काय तर आजकाट बोला, लोक हसणार. काही लोकांची कमेंट अशी असते की यार अशी काय तर वेगळी कमेंट करा, माझी कमेंट व्हायरल व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोनात नसते. सो मी असं म्हणलं की प्रत्येक कमेंटच्या मागं असं इंटेन्शन नाही की यार खरंच आपण तसं आहे किंवा तसं करून राहिलोय. बऱ्याच वेळा मला असं जाणवलं की यार कमेंट म्हणजे एवढं पण सिरियस नाही जेवढं आपण समजायला पाहिजे की नाही अरे लयच खराब कमेंट येऊन राहिले आहे ते. आणि जर कमेंटवरती लक्ष ठेवलं ना दादा, म्हणजे मला असं वाटतं की मी आज इथं बसलोच नसतो तुमच्या समोर. नाही, आता कसं आहे सांगू महेश, तू मनाने स्ट्रॉंग आहेस, तुला नाही फरक पडत. पण वहिनी आत्ता जेव्हा सांगत होते तेव्हा भावूक झाल्या, कारण हे जे दाटून आलं ना त्यांना, दाटून आलं ते वाईट वाईट कमेंट येतात ना, ऑब्व्हियसली वाईट वाटतं. येते दादा 100%. ऑडियन्सला सांगावंसं वाटतं, तुम्हाला महेशची एखादी गोष्ट पटत नसेल किंवा सगळ्याच गोष्टी पटत नसतील, तुम्हाला बोलायचंच आहे ना, महेश मोठेला बोला. महेश मोठे त्या कमेंट्स झेलायला तयार आहे, कारण तो तेवढा मेंटली स्ट्रॉंग आहे, स्टेबल आहे, त्याला नाही फरक पडत तुमच्या कमेंट्सने. पण ॲटलिस्ट वहिनीनं तरी काय वाईट साईड बोलत जाऊ नका. आपल्या पण घरी आई असते, बहीण असते. आता असं पण तुम्ही म्हणाल की आमच्या आया बहिणी असं करत नाहीत, ठीक आहे, ज्याचं त्याचं आहे, पण त्यांचं नाव महेशसोबत जोडलं गेलं आहे, याचा अर्थ असा नाही की त्यांना तुम्ही बोलावं काही. असं मला वाटतं की कमेंट करा, थोड्या चांगल्या कमेंट करा, एखादी गोष्ट नाही पटली तर स्किप करून पुढे जावा, पण पातळी सोडून तेवढी बोलू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि महेश, तुमचं नातं असंच, वहिनी वाईट वाटून घेऊ नका, म्हणजे त्रास तर अजिबात करून घेऊ नका, कारण मला समजलं तुम्ही खूप इमोशनल आहात. ते तुम्हाला दाटून आलं होतं म्हणून तुम्ही जास्त बोलू पण शकला नाहीत. बरेच लोक बोलत असतात कमेंट्समध्ये, आता मी काही शब्द इथं उच्चारत नाही, अशा शब्दात पण बोलत असतात, पण लोकांचं जास्त मनावर घेऊ नका. लोकांनी साधू संतांना पण सोडलेलं नाही आहे. मी परत लोकांचं पण समर्थन करेन की लोक काही बाबतीत बोलतात ते चुकीचं पण नाहीत बोलत. महेशचा पास्ट तसा आहे, पण मी परत तेच सांगतो की काय बोलायचं ते महेशला बोला, काही बोला. तुम्हाला जेवढी पातळी सोडायची तेवढी महेशच्या बाबतीत सोडा. तो माणूस खूप मनाने स्ट्रॉंग आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट मी आज मी एक पोलखोल करतो, तुम्ही जसं महेश मोठेला बघता, जसं जज करता, तसा महेश मोठे नाहीच आहे. तुम्हाला महेश मोठे कळलाच नाही. आज मी तुम्हाला सांगतो, कारण आमच्यासोबत असतो महेश, आम्हाला माहिती आहे महेश काय आहे ते. इनडायरेक्टली जे तुम्ही कमेंट्स करता त्याचा त्याला फायदाच होतो. उद्या जर बिग बॉसमध्ये गेला तर ती तुमचीच कृपा आहे. तुम्ही जे वाईट साईड बोललाय ना, त्याच्यामुळेच तो चाललाय बिग बॉसमध्ये. कळणाऱ्यांना कळून गेल्या असतील सगळ्या गोष्टी. जास्त वेळ घेत नाही तुमचा, उशीर पण खूप झाला आपल्याला. तुम्ही आयुष्यभर असंच हॅप्पी राहावं, तुमचं नातं अजून जास्त स्ट्रॉंग व्हावं, एवढ्याच मी इथे अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असंच तुमच्यामध्ये जे काही प्रेम आहे ते असंच प्रेम अजून बहरत जावं. आणि बिग बॉस सीझन 6साठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझा सपोर्ट कायम तुला राहील. थँक्यू. थांबूया आपण इथं. यस, 100% थांबूया दादा. इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार. येस. थांबायच्या आधी एक गोष्ट सांगतो बरं दादा, म्हणजे एक मराठीमध्ये मन आहे की टाकीचं किंवा टाक्याचं घाऊस असल्याशिवाय देव पण येत नाही काय. आता दादा जसं त्यांनी कमेंट वाचून ते मनात राहिल्या, याचा अर्थ असा नाही की मला काहीच वाटत नाहीये. बरोबर. 100% मला बी मन आहे, मला बी भावना आहेत, मला बी जसं माणसाला नॉर्मल आहे तसं मला पण आहे काय.
पण त्या गोष्टीवरती मी ओव्हरकम केलंय वेळेनुसार. कारण मला समजलं दादा, सुरुवातीला मी एवढं होतं की एक जरी कमेंट वाचली ना दादा, त्याच्यावर मी असं दिवसभर विचार करायचो, हे यार आपल्याला कसं काय बोलला हा माणूस, असं म्हणजे माझं लगेच मी असं त्याच्या ऑपोजिटच जायचा प्रयत्न करायचो. लगेच त्याला असं पर्सनल मेसेज करायचो, कुठं आहे तू, तुझा ॲड्रेस पाठव, तुझा नंबर पाठव. पण परत म्हणलं यार तू जे गोष्टी करतोय त्याच्याबरोबर हे येणं साहजिक आहे. सो मला असं कळलं की दादा, आणि शेवटी कमेंटला मी असं एक पदर समजतो ना दादा, की त्या पदरात कशा जरी कमेंट टाकल्या ना त्याचं रूपांतर पैशांमध्ये होतं. अगदी बरोबर आहे. यस, त्यामुळे दादा असं आहे की यस, कुठल्याही गोष्टीला न जुमानता काही न करता बस आम्ही आमच्या लाईफमध्ये व्यवस्थित आहे. विषय म्हटला आम्ही आमच्या बरोबर खुश आहे. बाकी त्याच्या पलीकडे काही हो दादा, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही आमच्या गोष्टी चालत राहणार. नाही, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. आणि असंच तुम्ही हॅप्पी राहावं, एकत्र राहावं, एवढ्याच मी तुम्हाला या व्हिडिओच्या, या पॉडकास्टच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आणि थांबू आपण इथे. पुन्हा एकदा सांगतो, बिग बॉस सीझन 6 मराठीमध्ये जातायत तुम्ही, जाल तुम्ही, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा नेहमी सपोर्ट राहील तुम्हाला. आम्हाला खात्री आहे तुम्ही फायनलिस्ट असणारच आहे. विनर करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. 100% दादा.